नमस्कार मंडळी, मी प्राची सावंत सहर्ष स्वागत करते तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आमचं लग्न झालेलं माझं आणि प्रशांतचं लग्न झालेलं आहे ऑलमोस्ट 2 महिने झाले आहेत। पण आमचा एक कार्यक्रम राहिला होता लग्नानंतर, ते म्हणजे देवदर्शन करायचं। जेजुरीला जायचं आमचं राहिला होता विधी। तर आज सुट्टी आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही ठरवलंय की आज आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जायचं। सो माझ्यासोबत प्रशांत सुद्धा आहे तिकडे। हॅलो पब्लिक। सो बऱ्याच दिवसानंतर चाललोय, 2 महिन्यानंतर लग्नाच्या 2 महिने खूप लेट झालाय, पण ठीक आहे, देवाला चालतो असं म्हणून जाऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया। चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही सफर करा जेजुरीचे। तो प्रशांत आता आले आहेत आणि आम्ही इकडून जाणार आहेत। प्रशांत, तुम्ही किती एक्साइटेड आहेत? खूप एक्साइटेड आहे। आणि आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने। तो 2 व्हीलरवर आम्ही हा प्रवास करत होता। आज 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिवस, आणि त्यामुळे जागोजागी आपल्याला ध्वज विक्रीला असलेले दिसत होते। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, म्हणजे आज तरी पाऊस नव्हता आम्ही जाताना, परंतु हा दिवे घाटातला परिसर आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। अगदी निसर्ग हिरवागार परिसर इथे तुम्हाला बघायला मिळतोय आणि खूप छान वाटत होतं या ठिकाणी। आणि पूर्ण व्ह्यू सुद्धा खूप छान होता। पूर्ण दिवे घाटातला जिथून पालखी प्रस्थान होते तिथला हा परिसर आहे। अतिशय सुंदर वातावरण होतं। म्हणजे आम्ही निघालो होतो त्यावेळेला सकाळचे 7-8 वाजले होते, तर त्यावेळेचा वेळ होती ही। हे जो तुम्ही बघताय तो आहे मस्तानी तलाव। निसर्ग पूर्ण ग्रीनरी इथे दिसत आहे व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यामध्ये हा तलाव, खूप छान वातावरण होतं इथे। आम्ही थोडा वेळ इकडे थांबलो आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला। पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेत, निसर्गात न्याहाळत आम्ही पुढे आमचा प्रवास चालू ठेवला होता। मला प्रशांतकडून कळालं की हा जो मार्ग आहे तो पंढरीची वारी ज्यावेळेला जाते त्यावेळेला हा पालखी प्रस्थानाचा रस्ता आहे, आणि इथून आम्ही पुढे जात होतो जेजुरीच्या दिशेने। जाता जाता ही विठ्ठलाची मूर्ती आम्हाला दिसली, आम्ही दर्शन घेतलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो। मजल करत आम्ही पोचलो ते जेजुरीमध्ये। फायनली जेजुरीमध्ये आल्यानंतर आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवले आणि गड चढायला सुरुवात केली। येळकोट म्हणत आम्ही आमची जर्नी सुरू केली। गडमाताला नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे गड चढायला। त्यानंतर हळूहळू आम्ही सगळ्या देवांचे दर्शन घेत तिथला परिसर बघत एक पायरी चढत होतो। आणि मेन म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या गडावर इकडे गेलो होतो, जेजुरीला गेलो होतो। त्यामुळे जशी प्रथा आहे की नवीन नवरीला 5 पावलं तरी नवरदेव उचलून घेतो लग्न झाल्यानंतर, तर प्रशांतने पण मला उचलून घेतलं आहे। तर तुम्हाला ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की प्रशांतने मला किती वेळ उचलून घेतलं होतं ते। मला तर थोड्या प्रशांतने मला उचलून जवळजवळ त्यांनी 5 पायऱ्या चालायच्या होत्या, पण त्याऐवजी त्याने जवळजवळ ऑलमोस्ट 15 ते 20 पायऱ्या चालल्या, आणि मला खूप छान वाटत होतं।